बातमी आहे युद्धासंदर्भातील। अमेरिका आणि इराण यांच्यामधली शांतता चर्चा निष्फळ ठरली आहे। 21 तास या दोघांमध्ये ही चर्चा झाली, मात्र त्यातून कुठलाही तोडगा निघालेला नाहीये। पाकिस्तानमधील शांतता बैठक तोडग्याविनाच झालेली आहे। अमेरिकेचं शिष्टमंडळ पाकिस्तानातून माघारी फिरलंय। चर्चा निष्फळ व्हायला अमेरिका जबाबदार आहे असा आरोप सुद्धा इराणनं केलाय। त्यामुळे आता येत्या काळात अमेरिका इराण संघर्ष चिघळणार का हे पाहणं महत्त्वाचं असेल। For 21 hours, and we've had a number of substantive discussions with the Iranians. That's the good news. The bad news is that we have not reached an agreement, and I think that's bad news for Iran much more than it's bad news for the United States of America. So we go back to the United States having not come to an agreement. We've made very clear what our red lines are, what things we're willing to accommodate them on, and what things we're not willing to accommodate them on. And we've made that as clear as we possibly could. And they have chosen not to accept our terms. तर पाकिस्तानमधील इस्लामाबादमध्ये अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये शांती चर्चा सुरू होती आणि या शांती चर्चेकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलं होतं। अमेरिका आणि इराणच्या शिष्टमंडळात पाकिस्तानमध्ये जवळपास 21 तास चर्चा झाली, परंतु ही शांतता चर्चा अयशस्वी झाली। अमेरिकेच्या अवास्तव मागण्यांमुळे चर्चा निष्फळ ठरल्याचा दावा इराणनं केलाय, तर अमेरिकेनं इराणवर याचं खापर फोडलंय। दरम्यान या सर्व प्रकारात मध्यस्थ पाकिस्तान तोंडावर आपटलाय। शांतता चर्चेत आपला मोठा सहभाग आहे, आपलं मोठं योगदान आहे असं सांगत शेखी मिरवणाऱ्या पाकिस्तानचं जागतिक पातळीवर पुन्हा एकदा हसं झालंय। दरम्यान मुळात अशांत आणि दहशतवादी राष्ट्र असलेल्या पाकिस्तानात शांतता चर्चा यशस्वी कशी होणार अशी चर्चा आता सुरू झाली आहे। 21 तासांच्या चर्चेनंतर देखील इराण आणि अमेरिका यांच्यामध्ये कुठलाही करार होऊ शकला नाही आणि म्हणूनच इस्लामाबादवरून अमेरिकेचे शिष्टमंडळ आता अमेरिकेला परत जात आहे। मुळातच या चर्चेच्या सुरुवातीलाच अमेरिकेचं 15 पॉइंट डील आणि इराणचं 10 पॉइंट डील यांचा एकत्रित विचार केला असता कमीत कमी 5 मुद्द्यांवर या दोन्ही पक्षांची परस्पर विरोधी भूमिका होती आणि हेच मतभेद या चर्चेच्या दरम्यान स्पष्टपणे पुढे आले। इराणनं 4 महत्वाच्या प्रीकंडिशन्स ठेवल्या, ज्यामध्ये त्यांच्यावरचे आर्थिक निर्बंध सैल करण्यासोबतच होर्मुझच्या सामुद्रधुनीवर त्यांचंच वर्चस्व असावं आणि सर्वात महत्वाचं लेबनन त्याचबरोबर इराण समर्थित वेगवेगळ्या प्रकारच्या संघटना सुद्धा या शस्त्रसंधीच्या दायऱ्यामध्ये याव्यात अशा प्रकारची स्पष्ट भूमिका इराणनं घेतली। तर दुसऱ्या बाजूला अमेरिकेसाठी सर्वात कळीचा मुद्दा म्हणजे संवर्धित युरेनियम। अमेरिकेनं हे युद्धच मुळात इराणनं अण्वस्त्र धारण करू नये यासाठी सुरू केलं होतं, म्हणून संवर्धित युरेनियम याच्याशी संबंधित योग्य बंदोबस्त लावावा आणि त्याच्याशी संबंधित इराणनं काही महत्वाचं कमिटमेंट करावं अशी अपेक्षा अमेरिकेला इराणकडून होती। परंतु इराणनं अशा प्रकारचे कुठलाही एक प्रकारे शाश्वती देण्यासाठी नकार त्या ठिकाणी दिला आणि अशा प्रकारचं ॲश्युरन्स न मिळाल्यामुळेच अमेरिकेनं सुद्धा तडकाफडकी या चर्चेमधून बाहेर निघण्याचा निर्णय घेतला। 21 तासांच्या चर्चेनंतर तर यावर आपण एक नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। तर कुठल्या मुद्द्यांवर ताठर भूमिका घेतलेली आहे आपण पाहतो। इराणची मागणी होती टोल वसुली आणि पूर्ण ताबा मिळावा, तर अमेरिकेची भूमिका सुद्धा आपण पाहतोय। इराणची मागणी होती युद्धबंदीचा भंग, अमेरिका मात्र कुठलीही अमेरिकेची या संदर्भात अट नव्हती। इराणची मागणी होती समृद्धीकरणाचा अधिकार असावा, तर अमेरिकेची भूमिका होती आण्विक कार्यक्रम बंद करा। सुरक्षेसंदर्भातील इराणची मागणी होती भविष्यात कुठलाही हल्ला नको, मात्र या संदर्भात कुठलीही हमी देणं अशक्य असल्याचं अमेरिकेनं म्हटलंय।